हा नाश्ता असा आहे, तुम्ही घरच्या साहित्यात व असेल त्या भाज्या वापरून कमीत कमी वेळेत बनवू शकता आणि खायला पण फार फार चवदार व पौष्टिक लागतो। तर चला मग हा साधा सोपा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात एक मध्यम बटाटा किसून घेत आहे। तुम्हीही तुम्हाला जितका नाश्ता बनवायचा आहे त्या हिशोबाने बटाटा घेऊन त्याच्यावरची साल काढून असं पाण्यात किसून घ्या, म्हणजे तो काळा पडणार नाही। व तसेच त्याला मोठ्या किसणीनेच किसून घ्या, लहान किसणीने किसून घेऊ नका। आणि बटाटा किसून घेतल्यानंतर त्याला थोड्या वेळ असंच पाण्यात ठेवायचं आणि दुसरीकडे एका मिक्सिंग बाउलमध्ये घ्यायचा आहे एक लहान बारीक चिरलेला कांदा व त्यासोबत एक लहान बारीक चिरलेली शिमला मिरची व एक लहान बारीक चिरलेला टमाटर। नंतर यात घालू थोडीशी लांबट व पातळ चिरलेली पत्ताकोबी, तसेच एक लहान वाटी किसलेली काकडी। त्यानंतर नाश्त्यात तिखटपणा कसा हवाय त्यानुसार बारीक चिरून हिरव्या मिरच्या घालायचं। मग यामध्ये टाकायचा आहे किसून ठेवलेल्या बटाट्याचा किस, त्याला हाताने दाबून त्यातलं पाणी असं व्यवस्थित काढून वापरा। तर यात मी माझ्याकडे होत्या त्या भाज्या वापरल्या आहेत, तुम्हीही तुमच्याकडे असतील त्या भाज्या किंवा ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या वापरून हा नाश्ता बनवा। हा पण बटाटा अवश्य वापरा, कारण त्यामुळे आपला नाश्ता आतून लुसलुशीत अगदी ऑमलेट सारखा नरम बनतो। त्यानंतर यात खूप सारी कोथिंबीर, एक चमचा तीळ आणि नाश्त्याला चांगला रंग यावा म्हणून थोडीशी हळद व एक लहान चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचं। मग आंबट चवीसाठी 2 चमचे दही किंवा तुम्ही अर्धा लिंबू पिळून वापरलात तरीही चालेल आणि त्यानंतर एक लहान चमचा आलं लसणाची पेस्ट व शेवटी चवीपुरतं मीठ टाकून सर्वांना मिसळून घेऊया। तसा हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला जो थोडाफार वेळ लागतो तो फक्त भाज्या चिरण्यापुरता, आणि तो वेळ सोडला तर अवघ्या 10 मिनिटात आपला हा नाश्ता तयार होतो। आता यात टाकूया 1 वाटी ज्वारीचं पीठ, आणि ज्वारीचं पीठ कोरडं असतं म्हणून बाइंडिंगसाठी एक लहान वाटी बारीक रवा, हवं तर तुम्ही रव्याऐवजी बेसन किंवा गहू पीठ वापरू शकता। त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिसळून घेऊ। तर यात एकदम पाणी न घालता यातल्या भाज्यांमधून सुटलेल्या पाण्याचा अंदाज घेत घेत बेताने पाणी घालून आपल्याला याला ना पातळ ना फार घट्ट बनवायचं आहे। तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता मिश्रणाची कन्सिस्टन्सी, आपल्याला असंच मध्यम दाटसर मिश्रण हवंय। चला आता फटाफट याचा नाश्ता बनवूया। त्यासाठी चांगल्या गरम पॅन किंवा तव्यावर लहान पळीभर मिश्रण टाकून शक्य होईल तितकं पातळसर व गोलाकार पसरवून घ्यायचा आहे। तसा हा नाश्ता भाज्यांमुळे जास्त पातळ पसरत नाही, थोडासा जाडसरच बनतो। तर इथं मी लहान लहान आकारात नाश्ता बनवत आहे, हवं तर तुम्ही एकच मोठ्या आकारात बनवू शकता, पण असा छोटा छोटा नाश्ता दिसतो भारी आणि मुलांना तर फार आवडतो। तर मिश्रण पसरवल्यानंतर मध्यम आचेवर थोड्या वेळ भाजायचं आणि मग वरची बाजू पूर्ण सुकली की तेल तूप आवडीनुसार हवं ते सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एकेकाला पलटून मध्यम आचेवर दुसऱ्या बाजूने साधारण 1 ते 1.5 मिनिट चमच्याने दाब देत देत भाजून घेऊया। तसं याला भाजायला ना अजिबात जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळेत व तसेच 1 चमचा तेलात काही मिनिटात खूप सारा मस्त टेस्टी व हेल्दी नाश्ता तयार होतो। तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूंनी आपला नाश्ता छान भाजलाय आणि रंगही सुंदर आलाय। असे छान भाजले की काढून घ्यायचं। आता मी तुम्हाला एकच मोठ्या आकारात नाश्ता बनवून दाखवते। मग त्यासाठी जितक्या मोठ्या आकारात नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार मिश्रण तव्यावर टाकून आधी जसं पसरवलं तसं पसरवायचं आहे आणि यापुढची प्रोसेस पूर्वीप्रमाणेच करायचं। तर अशा प्रकारे तुम्ही लहान मोठ्या हव्या त्या आकारात याला बनवून नाश्त्यातच नव्हे तर कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला की दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात झटपट बनवून कोणत्याही चटणी, लोणचं किंवा दही म्हणजे कशाही सोबत खाल्लात तरी एकदम भारी लागतात हे खायला। मग एकदा अवश्य बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा।